इथे तुम्ही आवाजावरूनच बघा किती कुरकुरीत झालेली आहे। हे बघा अशी मस्त कुरकुरीतच होत आहे। सर्वांची आवडते अशी आपण कांदा भजी बनवणार आहोत। चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया। भजी घाटामध्ये मिळतात, ढाब्यावर मिळतात, त्याचप्रमाणे होतात कुरकुरीत आणि टेस्टी। बघा कलर पण किती छान आलेला आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। मी ज्याप्रमाणे बनवले त्याच प्रमाणे बनवा, पाण्याचा एकही थेंब न टाकता। हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे ढाबा स्टाईल किंवा घाटामध्ये मिळतात तशी भजी इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। इथे मी सोडा किंवा एकही पाण्याचा थेंब न टाकता इथे कांदा भजी बनवलेली आहे। चला आता ही कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्वांची आवडती कांदा भजी आज आपण इथे बनवणार आहोत। मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा। इथे मी 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले। हे बघा इथे असा बारीक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे एकसारखा। असा एकसारखा उभा मी इथे चिरून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही चिरून घ्या। तर त्याच्यामध्ये मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आपण इथे हळद टाकून घ्यायची। इथे 1 चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलेले। तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल। बघू शकता 2 चिमूटभरच मी इथे जिरे घेतलेले, ते पण इथे आपण ॲड करायचे। इथे आपण 1 चमचा धने असे आरडे भरडे कुटून टाकलेले। त्याच्यामुळे काय होते, आपल्या भज्याला एक टेस्ट खूप छान येते। आणि हातावर इथे असा कुस्करून ओवा घालून घ्यायचा, त्याच्यामुळे पण भज्याची टेस्ट खूप छान लागते। चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत आणि त्यानंतर इथे मी डाळीचं पीठ टाकून घेत आहे। हे डाळीचं पीठ इथे मी घरचंच दळून आणलेलं आहे। बाहेरचं डाळीपीठ शक्यतो यूज नाही करायचं, त्याच्यामध्ये मैदा मिक्स असतो। घरीच डाळ दळून आणायची। पिठलं भजी काही आपल्याला करायचं असेल तर आपण दळून आणलेल्या डाळीचंच करायचं। आता आपण इथे 3 मोठे चमचे भरून इथे डाळीचे पीठ टाकून घेतलेले। आता आपण हे पीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचंय। एकही इथं अजून पाण्याचा थेंब आपण टाकलेला नाहीये। आपण फक्त हा कांदा आणि हा पीठ म्हणजे मसाले टाकले त्यालाच इथे पूर्ण असे लावून घ्यायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायचे। आपण जे मीठ टाकलेलं असतं ना कांद्यावर, मसाले टाकून कोथिंबीर पण धुवून घेतलेली असती, त्यालाच पाणी सुटतं, तेच आपण इथे छान मिक्स करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता खाली पीठ लागतं, पण आपण ते पूर्ण याच्यात मिक्स करतच जायचं। ते पीठ जे असतं ते की पूर्ण ह्याला लागलं गेलं पाहिजे, ते शिल्लक राहिलेलं पीठ पण खाली। हे बघा इथे पूर्ण थोडं थोडं तुम्हाला अजून पीठ इथे दिसत असेल। पूर्ण मी असंच मळून घेतलेलं आहे की ते आपण पाणी नाही ना टाकलं की त्याच्यामुळे काय होतं, आपली भजी ना तेल पण जास्त लागत नाही तळताना आणि तेलकट पण होत नाही आपली भजी। इथे काहीही पाण्याचं थेंब न टाकता मी इथे तुम्ही बघू शकता असा इथे छान गोळा मळून घेतलेला आहे। कांद्याला पण पाणी सुटतं आणि आपली कोथिंबीर पण धुतलेलीच असती, त्याच्यामुळे आपल्याला इथे गरजच वाटत नाही पाणी टाकायची। भिजवल्यानंतर 1 मिनिट आपण हे असंच ठेवून द्यायचे, त्यानंतर आपण भजी तळायला घेणार आहोत। आपली भजी अशी तयार होतात, ढाब्यावर किंवा घाटात मिळतात ना त्याचप्रमाणे इथे आपले कुरकुरीत भजी तयार होतात। इथे आपण गॅस चालू केलेला आहे, कढईमध्ये तेल ठेवलेले, तेल पण आपलं इथे छान मस्त तापलेले। आता आपण इथे भजी सोडून घेऊया। तुम्हाला लहान मोठी ज्या साईजची हवी त्या साईजची तुम्ही इथे भजी सोडून घ्यायची। फक्त गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि भजी तळताना कढई नेहमी खोलगट घ्यायची की त्याच्यामुळे काय होतं, भजी आपली छान तळल्या जातात। इथे आपण चेक करूया। हे बघा लगेच आपली भजी अशी सुट्टी होत आहेत। आता आपण याची पूर्ण साईड अशी चेंज करून घेऊया। मी ज्याप्रमाणे इथे कांदा भजी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। तुम्ही इथे बघितलं मी एकही पाण्याचा थेंब इथे न टाकता इथे भजी बनवून घेतलेली आहे। घाटामध्ये मिळतात, ढाब्यावर मिळतात, त्याचप्रमाणे होतात कुरकुरीत आणि टेस्टी। बघा कलर पण किती छान आलेला आहे। एक लक्षात ठेवायचं की ही भजी करताना गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची, स्लो पण नाही करायची आणि हाय पण नाही करायची। स्लो केली की तेल जास्त पितात आणि हाय केली की ते वरच्यावर तळल्या जातात पण आतमध्ये कच्चे राहतात। म्हणून इथे मीडियम गॅसवरच आपण ही भजी तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। हाच कलर आला की आपण आपली भजी लगेच काढून घ्यायची आहे।
इथे मी दुसरे पण तसेच सोडून घेत आहे। तर इथे सर्व भजी मी अशीच सोडून घेतलेली आहे आणि तुम्ही माझ्यासारखीच भजी बनवा। कांदा भजी मी ज्याप्रमाणे बनवले त्याच प्रमाणे बनवा, पाण्याचा एकही थेंब न टाकता। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद। छान एखादी रेसिपी आपण घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।